8 महिन्यापूर्वी एका मित्राने आपल्याला कमेंट करून विचारलं होतं की 20 इंची गिरणीवरती 10 HP सिंगल फेस मोटर BPR कंपनीची चालेल का. तर त्याच्याबद्दल आपण एक सविस्तर व्हिडिओ आज बनवून राहिलो होतो. तर त्याच्यामध्ये त्यांनी अशी शंका आपल्याला विचारली होती की त्यांना 20 HP ची गिरणीवरती BPR सिंगल फेस 10 HP ची मोटर त्यांना बसवायची होती, असं त्यांचं एक कमेंट होतं. पण त्याच्यामध्ये मला समजलं असं नाही या कमेंटमध्ये की 20 इंची नेमकी ते 20 इंची जी गिरणी आहे ती 20 इंची गिरणी त्यांनी कोणती विचारली आपल्याला. म्हणजेच आपल्याला जुन्यामधली जी आडव्या जातीची होती ती विचारलं की आपल्याला नव्यामध्ये उभ्या जातीची विचारलेली. तर ती आपल्याला एवढं कमेंट आपला व्यवस्थित नाही समजल्यामुळं आता आपण त्याच्यावर व्हिडिओ आपण देऊ राहिलो. तर आता 8 महिन्यापूर्वीची कमेंट आहे. तर असं मला वाटतं का एक तर त्यांनी आता ते ज्यांनी विचारले असेल त्यांनी एक तर गिरण घ्यायची होती तर घेतली असेल किंवा घेतली जर नसेल तर हे व्हिडिओ त्यांच्यासाठी एक फायद्याचा होईल. किंवा जरी कोणी बघत असलं तर त्यांच्यासाठी सुद्धा एक फायद्याचा आपला व्हिडिओ होईल. त्यासाठी आपण एक व्हिडिओ शूट करायला होतो. त्याच्यामध्ये विषय असा आहे की 10 HP सिंगल फेज BPR ची मोटर मी अजून बघितली नाही. म्हणजे वैयक्तिक मी काय बघितलेलं नाही. माझ्याकडं जी सिंगल फेज BPR ची मोटर आहे ती 7.5 HP ची आहे. त्याच्यामुळे आपल्याला 10 HP मोटर असते BPR मध्ये ते आपल्याला माहिती नाही आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्याबद्दल माहिती सांगू शकत नाही. आता पुढं उभ्या जातीची जर गिरणी घ्यायची असेल, उभ्या आपली जे नवीन मार्शल निघाली आहे बऱ्याच वर्षापासून, हे 16 इंची तुम्ही उभ्या जातीची गिरणी घेऊ शकता. म्हणजे तुम्ही घ्या किंवा जे कोणी बघणार असेल त्यांनी तसं केलं तरी चालेल. 16 इंची मार्शल त्याच्यावरती मी स्वतः 7.5 HP ची सिंगल फेस बघितलेली आहे भरपूर ठिकाणी, म्हणजे 1-2 ठिकाणी बघितलेली. तुम्ही जी विचारली का 20 इंची गिरणी, तर त्याच्यामध्ये जर आडव्याची जर म्हणत असले की आडव्या जुन्यातली तर ती 18 इंची जी आपला जे ठोकणा होता जुना 18 इंची आडव्या जातीची गिरणी. तर त्याच्यावर मी स्वतः वैयक्तिक 18 इंची गिरणीवरती आडव्या त्याच्यावरती 7.5 HP ची BPR मी बघितलेली आहे चालू असताना. आणि ती जवळपास त्यांनी मला सांगितलेलं आहे का एक 20-22 वर्षापासून ती चालू आहे सिंगल फेस. किती इंची याच्यावर? 18 इंची आडव्या जातीची गिरणी जुन्यातली. आणि त्याच्यावरती 7.5 HP ची सिंगल फेज मोटर त्यांच्याकडं 20 ते 25 वर्षापासून चालू आहे. पण मी जी तुम्हाला सांगतोय की 18 इंची जी गिरणी जुन्यातली आणि त्याच्यावरती सिंगल फेज 7.5 ची मोटर बघितलेली, तर त्यांचं असं म्हणणं होतं का त्यांना लाईटचे कनेक्शन आणि डीपीचं कनेक्शन हे त्यांच्या जवळ आहे. जवळ म्हणजे तरी मला वाटतं एक काहीतरी फुटावर काहीतरी असेल तर त्यांना ते कनेक्शन जवळ आहे. मग त्यांनी सांगितलं मला आणि मी वैयक्तिक त्यांना विचारलं पण की हे तुमचं 18 इंचीचं दगड हे तुमचे 7.5 HP चे सिंगल फेज कसं वरती. तर ते म्हणले ती ताकद भरपूर करते मोटर. आणि विषय असा आहे का त्यांना लाईट जवळ आहे. तुम्हाला जर तसं काही करायचं असेल तर एक तर तुम्ही 18 इंचीची जुन्यातली घेऊ शकता आणि त्याच्यावर 7.5 HP ची. तुम्ही 10 HP बद्दल बोलत नाही कारण की आपण मी पहिलं तुम्हाला सांगितलेलं आहे तर 10 HP मी मोटर बघितलेली पण नाही BPR ची आणि ती असती का नाही असती मला माहित पण नाही. तर त्याच्यामुळं माझ्याकडे जी 7.5 HP ची मोटर आहे BPR ची त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतोय. तर त्याच्यामध्ये तुम्ही 7.5 HP ची सिंगल फेज तुम्ही 18 इंचीवर टाकू शकता 18 इंची गिरणीवरती. पण त्याला तुम्हाला लाईट जवळ पाहिजे. लाईट जवळ असेल तरच तुम्ही ते तसं करा, नाही तर तुम्ही सरधोपट 16 इंची गिरणी तुम्ही घेऊ शकता. 16 इंची मार्शल घ्या किंवा 16 इंची आडव्या जातीची घ्या. पण शक्य तुम्हाला मी तरी पण मला किती सांगन आता माझ्याकडं तर दोन्ही पण येतं. एक मार्शल पण आहे आणि एक जुन्यातली 8 इंच आपलं 16 इंची पण आहे आपल्याकडं जुन्यातली आडव्या जातीची. तर त्याच्यावरती आपली BPR ची मोटर आहे 7.5 HP. तुम्ही 16 इंची घ्या. म्हणजे काय होईल 16 इंचला लाईट जरी तुम्हाला लांब असली किंवा DP लांब आहे किंवा लाईट लांब आहे 300-200च्या आसपास तुमचं रनिंग आहे लाईटचं कनेक्शन तुमचं, तर तुम्ही डोळे झाकून तुम्ही BPR मोटर घ्या 7.5 HP ची गिरण. त्याच्यावर तुम्ही 16 इंचीची घेतली तरी तुमची चालन. मार्शल घ्या किंवा आडवी जातीची घ्या. दोन्ही जरी घेतले दोन्हीपैकी एक कोणती तरी घेतली तरी तुम्हाला चालवू शकते, काय अडचण नाही आहे. आणि जर तुम्हाला माझ्याकडं जी 7.5 HP ची BPR मोटर आहे त्याच्याबद्दल थोडीशी जर माहिती द्यायची म्हणलं तर मी तुम्हाला असं सांगन की आपल्याला काही कंपनीची वाहवाही करायची नाही आहे. पण आता आपल्याकडं जवळपास 2017 पासून आपण चालू केलेली आहे ती गिरणी. तर त्याच्यामध्ये आपल्याला एवढ्या वर्षात अजून तर काही फॉल्ट तर झालं नाही त्या मोटरीला. पण आपल्याला फक्त एकदा तिची एवढ्या वर्षात
तिच्यावाले आपण बिअरिंग बदललेली आहे पाठीमागच्या साईडची आणि पुढच्या साईडची. तर तेवढंच आपला एक खर्च तिला आतापर्यंत आलेला आहे. तर त्याच्यामुळे त्या मोटरला असं म्हणावं असं काही होत नाही. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती सांगतो, जे तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं मी का 18 इंचीच्या गिरणीवरती 7.5 HP मोटर मी बघितलेली. तर त्यांना मी विचारलं, त्यांचं म्हणणं असं होतं का जवळपास त्यांच्याकडे 20 ते 25 वर्षापासून त्यांनी सांगितलं मला 25 वर्षापासून त्यांच्याकडे ती मोटर आहे, पण ती जळली पण नाही म्हणे आणखीन, आणि तिला अजून काही फॉल्ट पण आलेला नाहीये. तर ते त्यांचं. आणि जर तुम्हाला माहिती जर नसेल तर थोडक्यात आपण एक उभ्या गिरणीची म्हणजे मार्शल, ती आडव्या गिरणीची उभ्या गिरणीची थोडक्यात आपण एक 2 मिनिटात आपण तुम्हाला माहिती जर नसेल तर आपण तिची सांगू की जी मार्शल असते उभ्या जातीची मार्शल, तर तिचा जे लोड असतो म्हणजे त्या याचा जात्याचा, त्याला आपण दाब देतो त्याच वेळेस तिचे दाणे जरगडत असते आणि ती दाबवर सरत असते. तुम्हाला जर लाईट लांबून जर असेल तर तुम्हाला दाब जास्त द्यायला जमणार नाही, कारण की मार्शलला जर तुम्ही जास्त दाब जर दिला तर तुमचं पीठ तर बारीक येईल पण तुमची मोटर दबन, म्हणजे मोटर दबत चालणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तसं हिशोबाने तुम्हाला नियोजन करावं लागेल. एक तुम्हाला लाईट जवळ असेल तर तुम्ही 18ची जरी मार्शल घेतली तरी तुमचं चालून जाईल, कारण की तुमची मोटरची ताकद जास्त करणार आहे लाईट जवळ असल्यामुळं. जर तुम्हाला लाईट लांब असेल तर तुम्हाला ह्या अडचणी पुढे येणार आहे की तुम्ही ताप द्यायला जर गेले तर तुमची मोटर थोडीशी कवायला दबणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्या दोघीची जर तुलना तुम्हाला करायची म्हणलं तर मार्शल दाबावर सरत असते, आणि जी आडवी गिरणी आहे आपली जुन्यातली आडव्या जातीची, तर ती जे तिचा दगडाचा बोजा असतो स्वतः वैयक्तिक दगड जो असतो 18 इंची म्हणा किंवा 16 इंची म्हणा, जो तिचा वैयक्तिक बोजा असतो त्या दगडाचा त्याच्यावर चालत असते ती. त्याच्यामुळे त्याला दाबाचा काही विषय नसतो. तुम्ही जाता जरी सारं खाली सोडलं तर तुमची जी मोटर आहे तेवढी ताकद करून त्या दगडाला ती फिरत असते. त्याच्यामुळे त्याच्यात दुसरं काही नसतं मार्शल सारखं का दाब जास्त झाला दाब कमी झाला. पण जर लाईट लांब असेल तर तिला तुम्हाला थोडंसं टांगून मार्शल सारखं थोडंसं टांगावं लागतं आणि चालवावं लागतं. दोन्हीचं पण एवढं काही अवघड नसतं. पण म्हणायचं एवढंच विषय आपल्याला, मार्शल ती हाताच्या दाबावर असते, म्हणजे बिअरिंग आणि त्याला एक नट असतो ते मोठा त्याच्यावर दाबावर चढत असते, आणि जी आपली जुनी असती आडव्या जातीची तिला स्वतः वैयक्तिक त्या दगडाचा बोजा असतो त्याच्यावरती चलत असते. हे झालं तुमच्या उभ्या गिरणीच्या जात्याचा विषय, आडव्या गिरणीच्या जात्याचा विषय. आणि आणखीन पण जर तुम्हाला या व्हिडिओमधील सांगितलेली माहिती तुम्हाला जर समजली नसेल किंवा जर काही अजून प्रश्न किंवा काही जरी असतील तर तुम्ही कमेंट करा.